धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातल्या दसवेल फाटा इथं भीषण अपघात झाला। या अपघातात 5 जणांचं जागीच निधन झालं असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे, तर या अपघातामधील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। अपघाताची नोंद पोलिसात झाली आहे। पोलीस अधिक तपास करत आहेत। याबाबत मिळालेली माहिती अशी की शिंदखेडा तालुक्यातल्या दसवेल फाट्याजवळ पिकअप व्हॅन आणि इको गाडीची धडक झाली। समोरासमोर झालेली ही धडक इतकी भीषण होती की 5 जणांचं जागीच निधन झालं। अपघातात 4 गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी धुळ्यातल्या हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले। सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। काही दिवसांपूर्वीच वनराज अंधेकर यांच्यावर गोळीबाराची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली। आर्थिक व्यवहारातून एका व्यक्तीने तरुणावर गोळीबार केला होता। अखेरीस 12 तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार उरळी कांचन इथं इनामदार वस्तीत ही घटना घडली। याच भागात राहणारा दशरथ शितोळे यांनी हा गोळीबार केला असल्याचं समजते। दशरथ शितोळे याच्या घरी काळूराम गीते चर्चा करण्यासाठी गेले होते, तेव्हा दशरथ शितोळे आणि काळूराम गोते यांच्यामध्ये रिंग रोड जमिनीच्या पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की संतापलेल्या दशरथ शितोळे यांनी काळूराम गोते यांच्यावर गोळीबार केला।